दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नियोजन समितीची बैठक झाल्यावर मुंबईबद्दल आपला ॲक्शन प्लॅन सांगितला। त्यामध्ये शिंदेंनी कुठले मुद्दे मांडले ते आपण पाहूया। झोपडपट्टी मुक्त मुंबईसाठी पावलं उचलण्यात येणार आहेत। खड्डेमुक्त मुंबई करण्यासाठी मार्ग शोधणं गरजेचं असल्याचं शिंदेंनी अधोरेखित केलं। पावसाळ्यात पाणी न साचण्यासाठी विशेष उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं शिंदेंनी अधोरेखित केलं। मुंबई प्रदूषणमुक्त करण्यासाठी विकासकांनी सूचना पाळाव्यात हे देखील त्यांनी म्हटलेलं आहे। फुटपाथ मोकळे करण्यासाठी विशेष उपाययोजना आखायला हव्यात। ड्रग्ज फ्री मुंबईसाठी योग्य ती पावलं उचलली जातील। वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नियोजन करणं गरजेचं असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। काही महागड्या शस्त्रक्रिया महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं देखील त्यांनी अधोरेखित केलेलं आहे। हा मुद्दा देखील अनेक अर्थांनी महत्त्वाचा ठरणार आहे। दरम्यान ही जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय म्हटलं आपण पाहूया। झोपडपट्टी मुक्त मुंबई, खड्डेमुक्त मुंबई, प्री मान्सून वर्क याच्यावर देखील चर्चा झाली। पावसाळ्यापूर्वी करण्याची कामं सर्व यंत्रणांना सूचना दिलेल्या आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये पावसाळ्यामध्ये खड्ड्यांचा त्रास लोकांना होता कामा नये। पहिल्या फेजमधलं 31 मेपर्यंत सगळे कॉन्क्रीटचे रस्ते कंप्लीट होतील। दुसऱ्या फेजमधले देखील 90% कंप्लीट होतील आणि त्यामुळे जे तिसऱ्या फेजचं काम पावसाळ्यानंतर सुरू होईल आणि जे डांबरी रस्ते आहेत ते डांबरी रस्ते पावसाळ्यापूर्वी सुस्थितीत आणण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत। नालेसफाईच्या बाबतीमध्ये देखील सूचना दिलेल्या आहेत। ज्या ठिकाणी पाणी वॉटरलॉगिंग होतं, पाणी साचतं, ते स्पॉट देखील माहिती आहेत आणि त्यामुळे तिथं देखील मोठ्या प्रमाणावर यंत्रणा बसवण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। होल्डिंग पॉन्ड आहेत ते देखील कार्यान्वित करण्याच्या सूचना दिलेत, जेणेकरून पावसाळ्यामध्ये पाणी साचून मुंबईकरांना त्रास होणार नाही या सर्व सूचना दिल्या। सर्व यंत्रणांनी त्याच्यामध्ये एक टीम बनवून काम करावं अशा प्रकारचे निर्देश दिलेले आहेत।